ठीक आहे, मग आपण सावलीलाच विचारूया. बोल सावली, काय करायचंय? तुर्तास तरी तिलोत्तमाची काही हरकत दिसत नाहीये. जर तू तुझा शब्द पाळणार असशील तर मग मी बोलू शकते. काय करायचंय? हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. भैरवी, हे सगळं करण्यात तू तुझा वेळ वाया घालवतीयस. ती नाहीच म्हणणार आहे. या ऐश्वर्याची चटक लागली आहे तिला. माई, मी आईला तयार आहे. अमेझिंग. मी बोलले होते तुला तिलोत्तमा, ती नाही म्हणणारच नाही. मॉम, आपण ह्या मुलीचं हे सगळं खपवून घ्यायचं नाही. अगं ऐश्वर्या, पण एक मिनिट भैरवीजी, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. अरे भैरवीजी, तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हॅलो तारा, काय आज आमच्याकडे कसं काय येणं केलं? प्रोग्रामचं इन्व्हिटेशन द्यायला आलात का आईला? मी सांगते ऍक्च्युली दादा, ही मुलगी आधी ताराची असिस्टंट होती. म्हणजे तिच्या डेट्स वगैरे मॅनेज करायची, सगळंच ऑर्गनाईज करायची. आणि आता भैरवीजी परत आले आहेत तिला ताराची असिस्टंट म्हणून घेऊन जाण्यासाठी, आणि मॉमकडून परमिशन मागतात. मॉमने सरळ नकार दिला, पण ही मुलगी कुणालाही न जुमानता सरळ होकार देऊन बसली आहे. हो का? हो म्हटलंस तू बाळा. भैरवी मॅडम, कसं आहे ना, पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, नाही का? नाही, मी तुम्हाला नाही म्हणतच नाही. एकदा आम्ही डिस्कस करतो आणि तुम्हाला सांगतो. या हातात. तिलोत्तमा, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस. मला माहिती आहे, तू जोही निर्णय घेशील विचार करूनच घेशील. खात्री आहे माझी. चल येते. ये. चल. ए हॅलो, कुठे चाललीस? हे सगळं जे चाललंय ना, ते तुझ्यासाठी चाललंय, त्यामुळे इथेच थांबायचं. मग मुळात हिने भैरवीजींना होकार का दिला असेल? हिला कोणी अधिकार दिलाय? आई, पण असंही तुम्ही सावलीला तुमची सून मानत नाही. मग तिने कुठलंही काम केलं तरी काय फरक पडतो? हो, अमृता वहिनी, तुला व्यवहार कळत नाही, डावपेच कळत नाही. ही मुलगी ओव्हर स्मार्ट आहे. खूप हुशारीने, चालाकीने ती आपल्या घरात आली, आणि इथे आहे ना, म्हणून ती कंट्रोलमध्ये. जर बाहेर पडायला लागली ना, तर माहित नाही काय काय करेल. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना बोलो. अमृता, तेवढंच तुला जमतं. जा.
सर आजच्या दिवसातली पहिली केस येते. बड्या बापाची अवलाद दिसते. ते आपले कोंबडी चोर आहेत ना, चिम्या आणि बॉप्या, ती घेऊन आले ती. ओके रीड ऑन. सर कुठं राहिला रे ते? चल 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 चढ दिशी चल चल. श्रीमंत माणसानं आमची कोंबडी मारली की हो साहेब, मारली की. नाही करा साहेब, नाही करा. एक मिनिट. एक मिनिट सर. ही देवाची चौकी आहे. इथे फक्त देवाच न्याय करतो. बाय द वे, देवासारखा नाही, देवाच आलाय तुमच्या मदतीला धावून. माय सेल्फ देवा. ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. रोजप्रमाणे बकरा अडकलाय. तुम्ही तोडपाणी करा, म्हणजे तुमचं कमिशन वेगळं काढून देतो. हा ठीक आहे ठीक आहे. कौन है वो कोंबड़ी किलर? आयला तुम्ही ते डिशूम डिशूम नाईट फाईट वाले राईट? सॉरी हा सर, त्या दिवशी गडबडीत जरा तुमचं नाव विचारायचं राहून गेलं. तुमचं नाव? माझं नाव सारंग. काय सारंग साहेब, एवढ्या बेकार फाईट सिक्वेन्स मधून प्रत्यक्ष देवाने वाचवलं तुम्हाला. आणि आता अशा कोंबड्या वगैरे मारायला लागलात तुम्ही? देवासाहेब, माझं जरा ऐकून घ्या. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, या दोघांनी स्वतःहून त्यांची कोंबडी माझ्या गाडीखाली फेकली आणि आता इथे येऊन नाटकं करतायत. हात पण उचलला त्यांनी. इथेच फटकवलं असतं, पण म्हटलं कायदा हातात नको घ्यायला, म्हणून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो. व्हेरी गुड. या बसून बोलूया. या वेलकम वेलकम. आपल्या दोस्तावर हात उचलायची हिम्मत? सर, पण आपला हप्ता. आता मी कांड करायचा घेतो. तुम्हाला माहितीये मी पोलीस का झालो ते? हप्ता घेण्यासाठी? नीट ऐक. आपला एक गुरु होता जेलमध्ये. साहेब, गुरु? आणि तो पण जेलमध्ये? थोडपडे वो बहुत लंबी स्टोरी. शॉर्ट करून सांगितलं तरी चालेल. असं सांगतो. काय बहुत साल पहिले आपल्या आई बाबा आपल्याला सोडून गेले. बर, मग आपल्या मित्रावर एका माणसाने हात उचलला. मग काय, हातली ना आपली. आपण त्याला बेदम तोडला. सवाल आहे का? पण काय झालं, आपण गेलो ना रिमांड मध्ये, डायरेक्ट जेल. हो हा. मग पुढे काय, टाकला ना पोलिसांनी डब्यात. मग पुढे तसं त्या केसचं काय झालं नाही, पण तिथं आपल्याला एक गुरु भेटला. सारंग साहेब. गुरुचं नाव सारंग होतं का? घोरपडे वैसा नाही रे सारंग साहेब. तिथे आपल्याला एक गुरु भेटला. अच्छा, त्यांना सांगतोय. हा, बरोबर आहे बरोबर आहे. हा, तर गुरु काय म्हणाला, कोणी पण लफडा केला, राडा केला, मारामारी केली तर त्यांना पकडतो कोण? पोलीस. आणि पोलिसांनी लफडा केला, मारामारी केली तर त्यांना पकडणार कोण? कोणीच नाही. म्हणून इसीलिए आपण पोलीस बना. अयो, अरे ही तो माझ्यापेक्षा डेंजर स्टोरी आहे. माझं काय, मी लहानपणी पोराबरोबर
तुमची स्टोरी नंतर ऐकूया. आता यांचा मॅटर सॉल्व्ह करूया. चालते. तर हे सारंग साहेब, तर बघा यांच्याकडे. या माणसाकडे बघून असं वाटतं का या माणसाने तुमची कोंबडी मारली असेल? हा? मग अशा माणसाला तुम्ही स्कॅम मध्ये अडकवता? लाज नाही वाटत? हा? पण साहेब बरोबर आहे सर. 8 टाका दोघांना. चला चला बाहेर. साहेब आईचा की साहेब, चल तुझी पिपाणी बाहेर वाजव. चल चल लवकर लवकर. थँक्यू देवासाहेब. नारायणराव, अहो देवासाहेब लोकांसाठी, तुमच्यासाठी ओनली देवा. देवा हा फक्त देवाच. काय आई वडिलांचा शोध अजून चालू आहे. कसं आहे सारंगराव, आपल्याकडे काहीच नव्हतं ना तेव्हा आपल्यासोबत कोणीच नव्हतं. आणि आता आपल्याकडे सगळं आहे पण तरी पण आपल्याकडे कोणीच नाही हो. त्या दिवशी बोललो ना मी, ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. तरी पण हाक मारायची, देवासारखा धावून येणार. ठीक आहे, येतो मी. भेटू पुन्हा. देवाच्या मनात असेल तर नक्की भेटू. टी प्लीज. साहेब नाही म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीला जाम स्वस्तात सोडलं तुम्ही. कसं आहे घोरपडे, आपण लुटणाऱ्यांना लुटतो ना तेव्हा तो क्राईम नसतो. म्हणजे देवाच्या कायद्यात तरी तो क्राईम नसतो. और अपने को दिल से पता है रे, ये अच्छा आदमी आहे. माणसाच्या डोळ्यात बघून आपण ओळखतो माणूस कसा आहे ते. याला लुटलं ना तर पाप लागेल आपल्याला. आणि आपल्या बॉसची काय शिकवण आहे, ज्याचं ताट भरलंय ना त्याच्या ताटातून बिंदास तोडून घ्यायचं. पण जो स्वतःहून देतोय त्याच्या ताटातून कसं अगदी प्रेमाने देवासारखं. हा चलो टी टाइम. एक मिनिट राजकुमार, ऐश्वर्या जे काही बोलते त्यात तथ्य आहे. हो आई, पण तुला कोणी ग अधिकार दिला हे असं डिसिजन घ्यायला? हळू आवाजात सुद्धा संभाषण करता येतं. आवाज चढवण्याची गरज नाही. हिला आज सूर कळतो ना. पण अरे पण झालंय काय मला कळेल का? डॅड तुम्ही बसा, मी सांगते. ॲक्च्युली आज भैरवी वजे आले होते आणि तारा वजेला ही तिच्या गाण्याच्या कार्यक्रमात असिस्ट करायची, म्हणजे हेल्प करायची. आता त्यांना ही ॲज असिस्टंट म्हणून परत हवी आहे. नाही ठीक आहे, आपण हिला मेहंदळींची सून नाही मानत, पण जगासाठी ही मेहंदळींची सूनच आहे आणि म्हणून मॉमने नकार दिला. तर ह्या मुलीने कुणाचाही विचार न करता सरळ होकार देऊन टाकला. कळलं आता? मॉम, हा तिचा निर्णय आहे ना. डिसिजन तिने घेतला आहे. व्हॉट डू यू मीन बाय दिस? म्हणजे तुला पण ती मुलगी मॉमपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का? काय बोलतेस ऐश्वर्या? कंपॅरिझन नाही करत आहे मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण तिने घेतलेल्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा. कमॉन नील, आईची आणि तिची कम्पेअर करतोस तू. होऊ शकते का कधी अशी कम्पॅरिझन? अरे ती विसरते की ती मंडळी घराण्याची सून आहे. या घराच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी या घरातला प्रत्येक सदस्य झटत असतो. बाळ, विसरू नकोस आहे तो. राजकुमार एक मिनिट. नील, मला एक गोष्ट सांग, हे तू कसं काय बोलू शकतोस? आता ही आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या घरची सून आहे, पण हिरी बाहेर जाऊन अशी छोटी मोठी कामं केली तर आपल्या प्रेस्टिजचं काय, आपल्या रेप्युटेशनचं काय? आई पण तुम्हीच नेहमी म्हणता ना की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. एक मिनिट, तू तर मध्ये बोलूच नकोस. तुला घरातली छोटी छोटी कामं जमत नाही, संसारातली कर्तव्य जमतात नाही ना, मग तू तर मध्ये बोलायचंच नाही. तिलोत्तमा, पण तू तुझा निर्णय लादतेस तिच्यावर, असं नाही का वाटत तुला? नाही, मी कोणावर काही लादत नाही.
प्रश्न जेव्हा घराचा येतो तेव्हा मी हे असं करणारच. कुटुंब प्रमुख म्हणून माझी मी मतं मांडते, डिसिजन देते मी, आणि हे सगळ्यांनी अग्री करायलाच हवं. सगळ्यांवर बंधनकारक आहे, कळलं? कळलं, पण तुझं डिसिजन चुकीचं आहे असं वाटतंय मला. आणि केवळ रागापोटी तू तो निर्णय घेतेस. मी ना यावेळेस तुमचं सुद्धा ऐकणार नाही. तिलोत्तमा, तू हल्ली ऐकतच नाहीस माझं. अरे अरे आपल्यात वाद होतोय एका फालतू निर्णयासाठी, हो की नाही? असे निर्णय घेण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा आपण काय करतो? वोटिंग करतो ना. ज्या पारड्यात वोट पडेल तो निर्णय फायनल. हे तू बोलतोयस? ह्या पोरीसाठी आपण वोटिंग करायचं? इम्पॉसिबल. काही पण दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? आपल्यात वाद व्हायला लागलेत आणि ती मात्र अशीच उभी आहे आरामात. ट्रू दॅट दादा. म्हणजे मुळात आपण ह्या मुलीला इतका इम्पॉर्टन्स का देतोय मला हेच डायजेस्ट होत नाहीये. कोण आहे ही? एक्झॅक्टली. नाही, मला तरी राजकुमारचा विचार पटतोय. तुला काय वाटतं तिलोत्तमा? काहीच नाही, तुम्हाला जे हवं ते करा. आजवर माझ्या विरोधात कोणीच गेलं नाहीये, त्यामुळे आज सुद्धा जाणार नाही. विठुराया, भैरवी मैलवी शब्द दिलाय, पण आता सासरच्या लोकांची मी बांधली गेलीये. तूच काय तो योग्य न्याय दे. मला माझा शब्द पाळता यावा म्हणून नेहमीसारखं तूच सांभाळून घे विठ्ठला. हा बबलू बोल. सांग दादा, लवकर घरी ये. अरे काय झालं? अरे टेन्शन वाला वातावरण झालंय. अरे पण काय झालंय तर सांगशील का? लवकर ये, लवकर ये. हॅलो हॅलो. मला असं वाटतं आपण आपला इतका महत्वाचा वेळ वाया घालवतोय. लाईक सच अ वेस्ट ऑफ टाइम. म्हणजे या गोष्टीसाठी आपण घरात वोटिंग करणार हेच विशेष आहे. या मुलीला त्या फालतू कामासाठी जायचंय आणि आता हिचा तो निर्णय योग्य आहे की नाही, म्हणजे हिने भैरवीजींकडे जॉबला जायचं की नाही, यासाठी आपण हे वोटिंग करतोय. नाही ठीक आहे, म्हणजे मला तरी नाही वाटत की मॉमच्या निर्णयापुढे कोणी जाईल. म्हणजे सगळे मॉमच्या बाजूनेच वोट करतील, पण ठीक आहे, एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण करूया हे वोट. विठ्ठला, हे काय होतंय आता? कसं सोडवू हे सगळं?